मला तो भरणार मी रतन राजेंद्र चावला, राहणार देवळकेम, नाशिक. शिक्षक मतदारसंघ याच्याकरता मी काल फॉर्म भरलेला आहे. या फॉर्म भरण्याचं कारण असं की मी मागील 15 वर्षापासून एक शाळामध्ये सचिव पदावर काम करत आहे. काम करत असताना मला जे शिक्षकांकरता प्रॉब्लेम आले, जे संस्थाकरता प्रॉब्लेम आले, जे आमचे विद्यार्थी त्यांच्याकरता जे प्रॉब्लेम्स आले, ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता आणि इतर असंच प्रकारचे जे आमच्या इंग्लिश मिडियमची शाळा आहे त्यांनासुद्धा असा प्रॉब्लेम येत आहे, ते सर्वांना निदान करण्याकरता, सर्वांची मदत करण्याकरता मी या इलेक्शनमध्ये उभा आहे. सोबत भरपूर मुद्दे आहेत. मला सर्वप्रथम जे आमचे इंग्लिश मिडियम शाळेचे टीचर्स आहे त्यांना जे तुटपुंजी पगार भेटतील, त्यांना शासनाकडून 50% पगार मिळावा हे माझं सर्वप्रथम लक्ष राहणार आहे. त्याच्यानंतर आमचे जे सरकारी शाळा आहे त्यांची जी अवस्था आहे तुम्ही सर्वांना माहिती आहे. तिथं भिंत नाही, शौचालय नाही, क्लासरूममध्ये बेंचेस नाही, बेंचेस असेल तर ते रंगोटी नाही, वरतून सर्व पत्रे पडत राहतात. कारण की जे आमच्या बजेटमध्ये 8% शिक्षणावर खर्च करायला पाहिजे ते 3 ते 4% खर्च होतो आणि बाकी खर्च सर्व परत जातो. पण हे 8%सुद्धा शिक्षणावर खर्च हे कमी आहे. मी 10 ते 15%पर्यंत खर्च करून घेण्याचं मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आमचे जेवढे पण सरकारी शाळा आहे ते आमचे जे आधुनिक आमचे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्या बरोबरीने दिसायला पाहिजे. ज्याच्यामुळं जे प्रायव्हेट शाळामध्ये गर्दी आहे ते गर्दी कमी होऊन ती सरकारी शाळामध्ये सुद्धा पोरं जाणार. आणि त्याच्यानंतर जे कर्मचारी वर्ग आहे, जे इतर 4 क्लास कर्मचारी जसं का जिल्हा परिषद किंवा दुसरे सरकारी ऑफिसमध्ये त्यांना 10, 20 आणि 30 याप्रमाणे त्यांची पगारवाढ होती. त्याचप्रकारे आमचे शाळांचे जे 4 क्लास आहेत त्यांची काही पगारवाढ होत नाही. त्यांची फक्त एकदाच पगारवाढ होती, तर त्यांचीसुद्धा 10, 20 आणि 30 या अनुषंगाने त्यांची पगारवाढ व्हायला पाहिजे. हे माझ्या प्रमुख मागण्या आहे आणि या मागण्याकरता मी विधान परिषदेमध्ये वेळ आली आंदोलन करेन. वेळ आली तर तिथं प्रस्तावना आणून काम रोखण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार. आणि वेळ आली तर मी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा जाऊन याच्याकरता मी लढणार आहे.